हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण। आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्रिशाचं घर। तर चला बघूया आपण त्रिशाचं घर कसं आहे। हे बघू शकता, त्रिशा आणि त्रिशाचे पप्पा बसलेले आहेत हॉलमध्ये आणि हॉलमध्ये हा मोठा टीव्ही आहे। इथे आमचं फॅमिली फोटो वगैरे लावलेले आहेत। हे पण बघू शकता। इथे माझी ननंद आहे, तिचे हस्बंड आहेत। आम्ही घरी बनवलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आम्ही घरी बनवलेलं आहे। आणि इथं आमचं कुलस्वामिनी आई तुळजाभवानी त्यांचं पूर्ण देवस्थान इथं केलेलं आहे आम्ही घरामध्ये। तर आणि तशामध्ये कढीपत्ता आणि तुळस हे पण झाड लावलेले आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरातलं किचन। हे बघू शकता, आमचं हे छोटंसंच किचन आहे घरामध्ये। आणखीन खूप सारी भांडी आहेत तिथे पोत्यामध्ये भरून ठेवलेले आहेत, हे बघू शकता। चला तर आता बघूया आपण त्रिशाची बेडरूम कशी आहे। हे बघा, त्रिशाची बेडरूम आहे। बेबी ऑन बोर्ड लिहिले आम्ही केलेलं आहे। हे बघू शकता, हा त्रिशाचा झोका वगैरे आहे इथं। आणि घरामध्ये कसं वशाड वगैरे खातात, चिकन मटन वगैरे, त्याच्यामुळे विठ्ठल आणि रखुमाईला आम्ही इथं रूममध्ये ठेवलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। आणि आमच्या बेडरूममध्ये आमच्या दोघांचे लग्नाचे फोटो प्लस ढवाळे जेवणाचा कार्यक्रम होता त्याचेही फोटो इथं लावलेले आहेत। हे आम्ही स्वतः घरामध्ये बनवलेलं आहे, हे बघू शकता। ही आमची पूर्ण बेडरूम आहे। इथे झोका वगैरे आहे त्रिशाचा, त्रिशा याच्यामध्ये झोपत असते। हे बघा त्रिशा कशी बसली आहे। हाय काला, अहो तुम्ही हा शर्ट का काढलाय? हाय काल, नॅपकिन घ्यायचा होता ना। हे बघा, हाय कशी आहेस त्रिशा? बघ तुला विचारतात ते सगळे जण, काय करतेस तू? आजचं नियोजन काय आहे तुझं? आज प्रँक बनवायचं आहे का त्रिशा? हे बघा, तिला लागली आहे भूक। तर चला मग, कसं वाटलं त्रिशाचं घर कमेंट करून सांगा। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।